मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभि हा जानकीला बाहेर खेळवत असतो. तेव्हा आता तेथे कांचन येते आणि म्हणते, काय रे, मगाशी जानकी खूप रडत होती, काही झालं होतं का तिला? ती अभि म्हणतो, अगं आजी, काय झालं होतं ते माहीतच नाही, कारण की मगाशी दूध पिऊन तर अगदी गाढ झोपली होती, त्यानंतर उठली आणि अचानक खूप रडायला लागली. तेव्हा आता अनघा कुठे आहे मग, असं कांचन विचारते. तेव्हा तिला उद्या सकाळी लवकर जायचंय ना, म्हणून ती झोपली असं अभि म्हणतो. तेव्हा लेकीचं बिनसलंय, आपलं बाळ रडतंय आणि तिला झोप येतीये का कामानिमित्त, असं आता कांचन म्हणते. पुढे आता कांचन म्हणते की मला तर कळतच नाही, कारण अनघाबरोबर आज दिवसभर छकुली होती, मग आता नक्की ह्या मुलीचं काय बिनसलंय हे तिला माहीत असायला हवं ना. तेव्हा तोच तर प्रॉब्लेम आहे ना, असं अभि आता पटकन म्हणून जातो. तेव्हा आता काय नक्की झालंय मला सांग, असं कांचन विचारते. अभि काही सांगायला तयार नसतो, पण कांचन आता सारखीच विचारते. म्हणून आता अभि म्हणतो, काल जेव्हा कामाला चालली होती तेव्हा जानकी मध्येच खूप रडायला लागली, मग अनघाने आई आणि आशुतोषकडे जानकीला सोडलं आणि तिथून पुढे कामाला गेली. तेव्हा या मुलीचं काही डोकं फिरलंय का, असं रागातच कांचन म्हणते. तेव्हा आता अभि कांचनला गप्प करतो. तेव्हा कांचन म्हणते, अरे मी जर लेकी सुनांना काही बोलले तर यांना खूप राग येतो ना, मला काय हौस आली का त्यांना सारखं बोलायला, पण यांना जबाबदारी घ्यायलाच नको. तर पुढे आता कांचन खूप तनतन करू लागते, म्हणते की तेथे छकुली खरंच खूप रडली असेल. तर अभि म्हणतो, तसं नाही, अनघा म्हणाली की खूप छान राहिली तिथे. तेव्हा ती काही पण सांगेल, मग अशी अचानक का रडायला लागली आत्ता? अरे आपली छकुली अजून खरंच खूप लहान आहे आणि आईपासून दूर राहणं तिला कधीच सोसणार नाही, झेपणार पण नाही. अनघाने हा नक्की काय हट्ट धरलाय मला तर कळतच नाही, असं म्हणून कांचन डोक्याला हात लावत म्हणते की आपल्या मुलीच्या रडण्याचा आवाज अनघाला आला नाही का? अजूनही निर्लज्जासारखी तिथे झोपून राहिली ती. ते काही नाही, आता मी स्वतः तिच्याबरोबर जाऊन बोलणार आहे. तेव्हा अभि आता कांचनचा हात पकडत म्हणतो, आजी, तू तिच्याबरोबर बोलून काहीही फायदा होणार नाही, कारण ती आईच्या इन्फ्लुअन्स खाली आहे. आता शब्दाला शब्द वाढून फक्त घरात भांडणं होतील, त्यामुळे प्लीज तू जाऊ नकोस. तेव्हा मग भांडणाची खुमखुमी काय मलाच आली आहे का, असं कांचन विचारते. तेव्हा आता पुढे आमच्या दोघांमध्ये थोडं काही बरं चालू आहे, त्यामुळे मला आता भांडणं नकोय, असं अभि म्हणतो. त्यावरती कांचन म्हणते, अरे असं बायकोच्या धाकात राहून अजिबात तू संसार करायला नकोय. अरे तिला काय वाटतं, ती बोलली म्हणून तू लगेच ऐकणार? आणि जर तुला असं वाटत असेल ना की अनघाने जानकीबरोबर घरी थांबायला हवं, तर तू तिला तसं सांगायला हवंस. तेव्हा अभि म्हणतो, मी तिला सगळं काही सांगतो, पण तू शांत हो. तेव्हा मी कशी शांत होऊ, डोळ्यासमोर माझ्या हे काय काय दिसतंय तुला तर माहिती आहे ना. अरे आम्ही 2-2 मुलं सांभाळून घरातील सगळी कामं करायचो. अरुंधतीलाही 3 मुलं झाली, एका पाठोपाठ 3 मुलं झाली, म्हणून ती आता सुखी होती. अरे आता फक्त जानकी आहे म्हणून ठीक आहे, उद्या जर जाऊन दुसरं मूल झालं तर मग काय करायचं? 2 मुलांची जबाबदारी ही कशी घेणार आणि कशी कामाला जाणार? आता अभिला ती म्हणते, तू पण असाच अजून एका बाळाचा विचार कर, म्हणजे आपसुकेच अनघा अडकेल या सर्व कामांमध्ये. तेव्हा आता आश्चर्याने अभि म्हणतो, अगं आजी, तू हे काय बोलतेस, तुला तरी समजतं का? त्यावरती कांचन म्हणते, हो अरे मी जे बोलते ना ते खरंच बोलते. तेव्हा अभिच्या मनात आता काही भी भरून कांचन लगेच जानकीला घेऊन तेथून जाते. तर अभि विचार करत राहतो. तर दुसऱ्या दिवशी अनिशा सर्वांना आता कॉफी देतो. ईशा देखील आता तेथेच बसलेली असते. तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि आशुतोषकडे पाहते. दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि जरा इमोशनलच होतात. मग त्यानंतर आता अनिश हे पाहतो आणि म्हणतो की काय रे चाचू, तुला बरं वाटतंय ना? तर आता नितीन विचारतो, काय रे तुमच्या दोघांची भांडणं झाली आहेत का? तर अरुंधती आशूकडे पाहत राहते. तेव्हा आता भांडणांबद्दल असेल तर मला सांगा, कारण जगातील सगळ्या विषयांवर माझी PhD झाली आहे आणि त्याच विषयांवर आमची भांडणं पण झाली आहे, असं म्हणून अनिश ईशाकडे पाहतो. ईशाला आता खूप राग येतो. त्यानंतर आता नितीन म्हणतो, अरे वर्षाबरोबर भांडणं मी तर नेहमी करत असतो, मग नंतर आम्हाला समजतच नाही नक्की ही भांडणं सुरू कुठून झाली, मग आम्ही दोघेच वेड्यासारखे हसत बसतो. त्यानंतर अनिशा पुन्हा आशूला विचारतो, तू आणि अरुंधती मॅम बराच वेळ काहीतरी सिरियस विषयावर बोलत होता चाचू, काही सिरियस तर नाही ना? तेव्हा आशू म्हणतो की नाही. तर आता ईशा म्हणते की आई, मी विचार करत होती की म्युझिक स्कूलमध्ये येईल, काही काम आहे का माझ्यासाठी? अनिशाने मी मग बरोबर येत जाईल.
तर आता हा काय वेडेपणा आहे असं अनिश ईशाला विचारतो. ईशा म्हणते, अरे आपण दोघेही बरोबर काम करू. आता अरुंधती म्हणते, हो नक्की येत जा. अगं आरोही खूप छान शिकली आहे, तुला ती पटपट शिकवेल आणि तू लक्षात पण ठेवशील. तेव्हा तुला तुझ्या मुलीमधले गुण कधीच दिसत नाही का, असं म्हणून ईशा आता खूप अरुंधतीवर चिडते. आत्तापर्यंतच्या आयुष्यात माझं जेवढं कौतुक केलं नाही ना, तेवढं तू त्या आरोहीचं करतेस. मला तर असं वाटतंय तू त्या आरोहीला दत्तक घे, म्हणजे मला तरी क्लिअर होऊन जाईल की माझी जागा आता ह्या आरोहीने घेतली. मग मी यापुढे फक्त अनिशची काकू म्हणून तुझ्याकडे पाहिल. तसंही तू अधूनमधून विसरतेस की तू माझी आई आहेस, असं म्हणून ईशा आता रागातच तेथून जाते. तर आता सर्वजण आरोहीकडे पाहतात आणि तिला म्हणतात, ईशाचं बोलणं तू जास्त मनावर लावून घेऊ नकोस. नंतर अरुंधतीला संजनाचा फोन येतो. तेव्हा ती म्हणते, अगं अरुंधती, मला आता राधिकाचा फोन आला होता, आपल्या दोघींना तिने भेटायला बोलवलंय. तेव्हा आत्ताच भेटायला जायचंय का, असं अरुंधती विचारते. संजना हो म्हणत माझ्या ऑफिस जवळ ये असं म्हणते. तेव्हा आता अरुंधती आशूला त्याबद्दल सांगते. तर आता आशू म्हणतो, ती जे काही बोलेल त्याचा त्रास करून घेऊ नकोस, तू स्वतः काळजी घे. अरुंधती आता ठीक आहे असं म्हणते आणि मग तेथून जाते. तर दुसरीकडे आता आपांना 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतरचा किस्सा आता यश ईश आणि आरोहीला सांगत असतो. तेव्हा ते सगळेजण आप्पांवर खूप हसतात की वेटरला त्यांनी 5 स्टार हॉटेलमध्ये परशुराम असा आवाज दिला होता की AC जरा कमी कर म्हणून. तेव्हा आता सर्वांच्या अशा गमती सुरू असताना कांचन तेथे येते आणि विचारते, काय ग आरोही, तुझं इथे काय काम आहे. तेव्हा आता यश म्हणतो, अगं आजी आमचं फोटोशूट आहे ना म्हणून. तर आता ते फोटोशूट काय आहे ना ते तुम्ही लवकर आटपायचं, कारण दुपारी भजनी मंडळाच्या माझ्या बायका इथे येणार आहेत. आता ठीक आहे असं यश म्हणतो. तेव्हा आप्पा म्हणतात, हे कधी ठरलं ग, मला न सांगता हे भजन वगैरे काय करतेस तू. कांचन म्हणते, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायलाच हवी का, मी काय करते, कुठे जाते, कोणत्या मैत्रिणी बरोबर बोलते ते. तेव्हा आप्पा म्हणतात, नको सांगू बाई, पण तोंड गप्प ठेव. आता आरोही सुद्धा यशला खानाखुणा करत असते, पण यशला काही समजत नसतं. तेव्हा कांचन विचारते, काय ग तुला काही बोलायचंय का. तर आता आरोही म्हणते, हो मला काहीतरी बोलायचंय. तेव्हा काहीच तू बोलू नको असं आरोहीला कांचन तुसडेपणाने म्हणते. तेव्हा आरोहीला खूप वाईट वाटतं. आप्पा म्हणतात, आरोही तुला काय बोलायचं ना ते तू बिनधास्तपणे बोल, हे तुझंच घर आहे. तेव्हा आता आरोही म्हणते, आजी आता म्हणाल्या ना भजनाचं, तर आता मलाही इथे भजन करायला थांबायचं आहे, कारण मला खरंच खूप आवडतं हे. च्या अनाथालयामध्ये नवरात्रीमध्ये खरंच खूप बायका यायच्या, त्या भजन म्हणायच्या, आम्ही सगळे त्यामध्ये दंग होऊन जायचं. मला क्षणात आठवण आली ना म्हणून म्हटलं की मी इथे थांबू का भजनासाठी. तेव्हा कांचन म्हणते, अजिबात नाही. तर आरोही विचारते, मग मी गाऊ का. कांचन म्हणते, नाही. तर आप्पा डोक्यालाच हात लावतात. आरोहीला बिचारीला आता कांचन अजिबात भाव देत नसते. त्याच फोटोग्राफरचा आवाज येतो की यश सेटअप झालाय, त्यामुळे आता हे तिघेही बाहेर जातात. आप्पा म्हणतात, काय ग त्या मुलीला एवढी तू तुसडेपणाने का वागणूक देतेस. हा कांचन आता काहीच उत्तर देत नाही, ती सारखी बाहेर पाहत राहते, कारण यश आणि आरोही हे दोघेही एकत्र फोटोशूट करत असतात. तर इकडे आशू मोबाईलमध्ये जानकीचा आणि त्याचा व्हिडिओ पाहत असतो. तो आता खूप विचित्रसारखा वागत असतो आणि हसत असतो. ते पाहून नितीन विचारतो, काय रे काय झालंय तुला, कालपासून मी पाहतोय तुझ्यामध्ये जरा बदलच झालाय. तेव्हा आता आशू म्हणतो, मी तुला सांगणारच होतो अरे नित्या, माझ्या मनात एवढे दिवस एक इच्छा दडली होती आणि जानकीच्या येण्यामुळे ती पूर्ण झाली असं वाटतंय. म्हणजे काल जेव्हा जानकी आपल्याकडे आली ना, तेव्हा मला समजलं नक्की मी काय मिस करतोय. मला असं वाटतं एखादं मूल दत्तक घ्यावं. तेव्हा खरंच ही आयडिया चांगली आहे, तू खरंच चांगला एक बाप होऊ शकतोस असं आता नितीन म्हणतो. तेव्हा आता हे सगळं बोलणं ईशा ऐकत असते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इकडे नितीन आशूला विचारतो, त्यावरती अरुंधतीचं काय मत आहे. तेव्हा अरुंधतीच्या बाजूने आपण विचार करायलाच हवा, कारण ती हो पण नाही म्हणाली आणि नाही पण नाही म्हणाली. तिच्या मनात काय चाललंय हे आपण समजू शकतो, कारण वय पण झालंय, एका मुलाची जबाबदारी घेणं एवढं शक्य नाहीये. तेव्हा आता तुम्ही दोघेही विचार करा, पण हा विचार चांगला आहे असं नितीन म्हणतो. तर दुसरीकडे संजना आणि अरुंधती या एकमेकींना भेटलेल्या असतात. तेव्हा अरुंधती म्हणते, अजून राधिका आली नाही का. तेव्हा ही राधिका खरंच खूप अनप्रेडिक्टेबल वागते. मी तिला म्हटलं कुठे भेटायचं, कॅफेमध्ये की हॉटेलमध्ये, पण ती काहीच म्हणाली नाही. ती म्हणाली तुझ्या ऑफिस जवळच भेटायचं. त्यातच आता तेथे राधिका येते आणि अरुंधती संजनाचं म्हणणं बरोबर आहे असं म्हणते. आता राधिकाकडे अरुंधती पाहतच राहते. मित्रांनो, आता पुढील भागामध्ये अरुंधती राधिकाचा
जीवाचा खेळ खल्लास करत तिला म्हणते, अरविंदने आत्महत्येची चिठ्ठी लिहिली नव्हती कारण आमच्याकडे तशी पुरावे आहेत. आता हे ऐकताच राधिका हादरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.